सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचा विषय आहे ध्यानी यावा चक्रपाणी. चक्रपाणी, चक्र म्हणजे सुदर्शन चक्र आणि पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे किंवा ज्याने उत्पत्ती स्थिती लय हे चक्र आपल्या हाताने स्थिर केले आहे असा चक्रपाणी म्हणजे आपल्या हृदयात लपलेला विष्णू. म्हणून ध्यानी यावा चक्रपाणी, आपल्या हृदयांतरी लपलेला ध्यानस्थ विष्णू आपल्या ध्यानात यावा, आपल्या लक्षात यावा. अशा अर्थी हे काव्य आहे ध्यानी यावा चक्रपाणी. आता यामधील कठीण शब्द सांगतो. वास्तू पुरुष. वास्तू म्हणजे घर किंवा आपण जिथे राहतो त्याला आपण घर म्हणतो, त्या घराला वास्तू म्हणतात. वास्तू म्हणजे राहण्याची आपली मूळ जागा. म्हणजे पाटणकर आहेत, वाघमारे आहेत, अजून कोण सावंत आहेत, तर यांचं मूळ घर जिथे असतं त्या मूळ घराला वास्तू म्हणतात. म्हणजे मूळ घर म्हणजे वास्तू. आणि वास्तू पुरुष म्हणजे मूळ घरातील अधिष्ठात्री पायारूप जी देवता असते त्याला वास्तू पुरुष म्हणजे घराची अधिष्ठात्री देवता म्हणतात. तर वास्तू पुरुष म्हणजे घराची अधिष्ठात्री देवता. आणि वास्तू पुरुषत्व म्हणजे घरच्या पायारूपी देवाचे दिव्यत्व, श्रेष्ठत्व. म्हणून वास्तू पुरुष म्हणजे घराची अधिष्ठात्री म्हणजे पायारूप देवता आणि वास्तू पुरुषत्व म्हणजे घरच्या पायारूपी देवाचे दिव्यत्व, तेज. दुसरा शब्द आहे नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. आणि लोणी यालाच खऱ्या अर्थाने संपूर्ण दुधाचं सार म्हणतात किंवा सत्यत्व म्हणतात. म्हणून नवनीत याचा अर्थ लोणी आहे आणि नवनीत याचा दुसरा अर्थ सत्यत्व, सारतत्व असा आहे. चक्रपाणी म्हणजे विष्णू. उत्पत्ती स्थिती लयाचे चक्र तो स्वहस्ते नियंत्रित करतो तो देव म्हणजे चक्रपाणी विष्णू. आणि पाणी याचा अर्थ हात असा आहे. तर आता हे कठीण शब्द पाहून झाल्यानंतर ध्यानी यावा चक्रपाणी, आपल्या ध्यानात आपला आत लपलेला विष्णू, आत्मा, देव, साधू, साधुत्व, दिव्यत्व हे संपूर्ण आहे त्यालाच चक्रपाणी म्हणतात. आणि उत्पत्ती स्थिती लयाचं हे चक्र देहाच्या आत बसून जो नियंत्रित करतो तो चक्रपाणी म्हणजे विष्णू. त्यालाच आत्मा, परमात्मा, देव, दिव्यत्व, पुरुष, साधू, पुरुषत्व, साधुत्व असं सर्वार्थाने त्यालाच म्हणतात. तर ध्यानी यावा चक्रपाणी. आता नीट ऐका. असा तसा प्रपंच न चुके जीवास, जडभार त्याचा न वाटो उगाच. असा तसा प्रत्येकालाच काही ना काही स्वरूपाचा प्रपंच, संसार आहेच आहे. आणि खऱ्या अर्थाने हा संसार जर अटळ आहे तर त्या अटळ संसाराबद्दल त्याचा जडभार, त्याचं ओझं एखाद्या जीवाला वाटणं हे चुकीचं आहे. जे टळणारच नाही ते एकदा अटळ आहे समजून घेतल्यानंतर त्याचं ओझं वाटत नाही. अशा अर्थी असा तसा प्रपंच न चुके जीवास, जडभार त्याचा न वाटो उगाच. या नात्यात प्रपंच प्रत्येक जीवाला आहेच आहे. आता एकदा तो प्रपंच अटळ आहे लक्षात आलं की आपण त्याचा मनोमन स्वीकार केला तर कधीच त्या प्रपंचाचं ओझं जीवाला वाटणार नाही. म्हणून असा तसा प्रपंच न चुके जीवास, जडभार त्याचा न वाटो उगाच. म्हणजे फुकाचा त्याचा कंटाळा येणं, त्याचं ओझं वाटणं हे योग्य नाही. म्हणून असा तसा प्रपंच न चुके जीवास, जडभार त्याचा न वाटो उगाच. दुसरं कडवं आहे. कीड मुंगी पशु पक्षी श्वापद मानव, बाह्य काया रूप परी अंतरी ब्रह्म दिव्यत्व देव. कीड मुंगी असो, पशु पक्षी असो, श्वापद म्हणजे हिंस्र श्वापदे असोत, मानव असो, त्या मानवामध्ये पण संसारी जन असोत वा साधू संत असोत, या सर्वांनाच बाहेरचं काया रूप असणं, या सर्वांनाच त्यांच्या बाहेर जे शरीर आहे ते चुकत नाही. म्हणजे कीड मुंगी, पशु पक्षी, श्वापद, मानव, मानवामध्ये सुद्धा गृहस्थ, संसारी माणसं, साधू संत या कुणालाच
काया रूप शरीर म्हणजे बाहेरील शरीर रूपी आवरण आणि आतील इंद्रियांचा जो गोतावळा आहे तो कधी चुकतच नाही, परंतु या काया रूप आवरणाच्या आत किंवा या काया रूप आणि इंद्रियाने भरलेल्या आवरणाच्या आत म्हणजे अंतरी लपलेले जे ब्रह्म दिव्यत्व देव आहे, लपलेले ब्रह्म म्हणजे विराट देवाचे दिव्यत्व म्हणजे कायारूप शरीराच्या आत लपलेलं ब्रह्मरूप देवाचं दिव्य तेज विराट तेज आहे, ते मात्र फार महत्वाचे आहे. म्हणून कीड मुंगी पशु पक्षी श्वापद मानव बाह्य कायारूप परी अंतरी ब्रह्मत्व दिव्यत्व देव, या सर्वांना बाहेरून जरी कायारूप असलं तरी आतमध्ये त्यांच्या विराट ब्रह्मतेज आहे, देव आणि त्याचं दिव्यत्व त्याचा प्रकाश पसरलेला आहे. म्हणजे जसं कंदिलाची काच ही शरीर रूप आहे, ही कायारूप आहे आणि त्याच्यातील ज्योत हे देवरूप आहे. म्हणून कंदिलाच्या काचेला कायारूप शरीर रूप म्हणतात आणि आतील ज्योतीला दिव्य रूप देवरूप ब्रह्मरूप ब्रह्मप्रकाश रूप चैतन्य म्हणतात. तसंच बाहेरून शरीर कुणालाच चुकलं नाही, परंतु प्रत्येक शरीराच्या आत देवरूपाने दिव्यत्व रूपाने ब्रह्मरूपाने विशाल ब्रह्मतेज रूपाने जे नांदतं ते महत्वाचं आहे. म्हणून असा तसा प्रपंच न चुके जीवास जडभार त्याचा न वाटो उगाच, कीडमुंगी पशु पक्षी श्वापद मानव बाह्य काया रूप परी अंतरी ब्रह्म दिव्यत्व देव. बाहेरून जरी हे शरीर रूपी जडता असली तरी आत मात्र शुद्ध ब्रह्मचेतना देव आणि दिव्यत्व नांदत असतो. आता मग आतलं देवत्व हे सत्य आहे आणि शरीर रूपी जडत्व जे आहे हे शाश्वत नाही, अशा अर्थी माया आहे. म्हणून काया माया राही, काया म्हणजे शरीर, काया मायावी आहे. म्हणजे कंदिलाची काच फुटते, काच मायावी आहे, तसं शरीर रूप काया ही मायावी आहे, काच नष्ट होते. तसं शरीर रूपी माया म्हणजेच काया नष्ट होते, परंतु आतलपे दिव्य देवत्व साधुत्व म्हणजे काच नष्ट झाली तरी ज्योत नष्ट होत नाही. काच फुटल्यामुळे ज्योत अंतर्धान पावते, पण दुसरीकडे ती दिव्य रूपे उजळतच असते. त्याच पद्धतीने काया रूप काचेसारखं असलेलं हे बाह्य आवरण जे आहे ते जरी नष्ट झालं तरी आतील देव दिव्यत्व साधुत्व म्हणजे सरळ तत्व जे आहे, निरामय तत्व आहे, ते कधी नष्ट होत नाही. म्हणून काया माया राही आतलपे दिव्य देवत्व साधुत्व, कायारूप वास्तू लपे आत वास्तू पुरुषत्व. वास्तूच्या आत लपलेलं जे वास्तू पुरुषत्व असतं म्हणजे घराच्या अधिष्ठात्री देवतेचं जे दिव्यत्व असतं ते कायारूप वास्तू ते घराच्या बाहेरील आवरणात म्हणजे शरीर रूपी आवरणात वास्तूच्या बाहेरील आवरणामध्ये म्हणजे वास्तूच्या बाहेरील शरीर रूपी माया रूपी काया रूपी आवरणामध्ये आत मात्र वास्तू पुरुषत्व लपलेलं असतं. जसं काचेच्या आत ज्योतीचं लपलेलं असतं तशाच पद्धतीने शरीराच्या आत ब्रह्माचं देवाचं दिव्यत्व लपलेलं असतं. म्हणून बाहेरून काया माया आहे परंतु आतून देव दिव्यत्व आहे. बाहेरून वास्तू हे कायारूप आहे परंतु आत त्याच्या वास्तू पुरुषत्व असतं, ते त्याचं दिव्य रूप आहे. हे आपल्या लक्षात आलं तर पुढे आपण जाऊन असंही आपल्या लक्षात येईल. दूध दही ताक अवघा संसार आत नांदे नवनीत मऊ मुलायम लोणी. दूध दही ताक हा संसार आहे, परंतु दूध दही ताक हा संपूर्ण संसार दूर केला की आतमध्ये मऊ मुलायम लोणी असतो आणि लोण्यालाच नवनीत म्हणतात. दूध दही ताक अवघा संसार आत नांदे नवनीत मऊ मुलायम लोणी. आणि जर ताक पाणी रूपी हा बाह्य संसार दूर केला
तर आत लपलेला चक्रपाणी म्हणजे आत्मारूप विष्णू आपल्या लक्षात येतो. म्हणून दूध दही ताक अवघा संसार, आत नांदे नवनीत मऊ मुलायम लोणी. ताक पाणी काया माया संसार अलक्षावा. हे ताक पाणी म्हणजे कायेसारखं आहे, मायेसारखं आहे, संसारासारखं आहे. म्हणून ताक पाणी काया माया संसार अलक्षावा. अलगद तेव्हा ध्यानी यावा चक्रपाणी. म्हणून जसं दूध दही ताक हा संसार आपण दूर केला की आतलं मऊ मुलायम लोणी ध्यानात येतं, तसंच संसार रूपी काया रूपी ताक पाणी रूपी असलेलं हे तुलनेनं टाकाऊ गोष्ट जे आहे, संसार रूपी गोष्ट आहे, तुलनेने टाकाऊ, तिकडे आपण अलक्ष केलं, फार ध्यान दिलं नाही तर आपल्या ध्यानात मध्ये आत लपलेला चक्रपाणी म्हणजे शरीरांतर्गत विष्णू देवता लक्षात येते. म्हणून दूध दही ताक अवघा संसार, आत नांदे नवनीत मऊ मुलायम लोणी. ताक पाणी काया माया संसार अलक्षावा. अलक्षावा ताक पाणी काया माया संसार अलक्षावा. अलगद अलगद तेव्हा, अलगद तेव्हा म्हणजे तेव्हा हळूच ध्यानी यावा चक्रपाणी. तेव्हाच आपल्या ध्यानात देहाकडे आपण दुर्लक्ष केलं, देह आणि देहबुद्धीचा विसर पडला की देहांतर्गत चक्रपाणी आत्मा विष्णू आपल्या ध्यानात येतो. म्हणून प्रपंचाचा बाऊ करू नये, फक्त प्रपंचाकडे थोडस अलक्ष करावं. प्रपंच विस्तार हा पसारा आहे, त्या पसाऱ्याच्या आत लपलेला देव दिव्यत्व, साधू साधुत्व, पुरुष पुरुषत्व अर्थातच विष्णू रूप चक्रपाणी म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे चक्र आपल्या हाताने नियंत्रित करणारी अशी ती देवता चक्रपाणी आत्मा परमात्मा हे ध्यानात यायचं असेल तर संसार रूपी कायेकडे त्याचं ओझं वाटून तर घेऊच नाही. संसार रूपी काया त्याचं ओझं, त्याचा जडभार न वाटता सुद्धा त्याच्याकडे आपण हळूच अलक्ष केलं तर संसार रूपी काया रूपी मायेकडे अलक्ष केलं की आत लपलेला चक्रपाणी म्हणजे आत्मा परमात्मा देव दिव्यत्व साधू साधुत्व पुरुषत्व आपल्या ध्यानात येतं. आणि एकदा ज्याचं लक्ष देवाकडे गेलं त्याचा संसार अनायसे सुखरूप झालाच समजावे. म्हणून ध्यान यावा चक्रपाणी. आता ही चारी कडवी वाचतो आणि नंतर हे निरूपण संपन्न होईल. असा तसा प्रपंच न चुके जीवास, जडभार त्याचा न वाटो उगाच. कीड मुंगी पशु पक्षी श्वापद मानव, बाह्य काया रूप परी अंतरी ब्रह्म दिव्यत्व देव. काया माया राही आत लपे दिव्य देवत्व साधुत्व, काया रूप वास्तू लपे आत वास्तू पुरुषत्व. दूध दही ताक अवघा संसार, आत नांदे नवनीत मऊ मुलायम लोणी. ताक पाणी काया माया संसार अलक्षावा, अलगद तेव्हा ध्यानी यावा चक्रपाणी. तर बाह्य रूपाकडे अलक्ष केलं की अंतरीचा चक्रपाणी आत्मा परमात्मा आपल्या ध्यानी येतो. आणि ज्याच्या ध्यानामध्ये आत्मा परमात्मा देव दिव्यत्व साधुत्व चक्रपाणी आला त्याचा संसार अनायासे सुखरूप झाला. तर ध्यानी यावा चक्रपाणी या निरूपणातील सारांश तुम्हाला स्पष्ट करून सांगितला गेला. आता आपण ध्यानी यावा चक्रपाणी या 4 कडव्याच्या छोट्याशा अभंगाच्या श्रवणामध्ये त्याच्या ध्यान चिंतन मनन निधिध्यासनामध्ये जर गुंतून गेलात तर ताक पाणी विसरून आतील जसं लोणी तुमच्या ध्यानात येईल तसंच शरीर रूपी ताक पाणी म्हणजे तुलनेने लक्षात न ठेवण्याजोगी गोष्ट आपण अलक्षिली तर आत लक्षात घेण्यायोग्य जो चक्रपाणी आहे, जो तत्स्वरूप आत्मा आहे, तो एकदा का आपल्या लक्षात आला की आपला संसार सर्वस्वी सुखरूप झाला हे निश्चित समजा. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.